नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते कधी होणार आहेत आपण पुढे सांगणार आहेत. व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता थेट खात्यात राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून अखेर आता शेतकऱ्यांची खूप दिवसांनी प्रतीक्षा संपलेली आहे. आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. मोदींचे पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ताचे पैसे पण मिळणार आहेत. मित्रांनो, हप्ता आज येणार की उद्या येणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमध्ये वारंवार विचारण्यामध्ये येत होता. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, मात्र आता सरकारच्या माध्यमातून ही प्रतीक्षा संपलेली आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 7वा व 8वा हप्ता दोन्ही मिळून 4,000 रुपये एकत्र येणार आहेत. सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आता मंजुरी दिली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे. मित्रांनो, पीएम किसान योजनेचे या ठिकाणी 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यास खूप उशीर झाला असून आणि याच कारणामुळे शेतकरी वर्ग हा सरकारवरती नाराज देखील झाला होता. मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 7वा व 8वा हप्ता दोन्ही मिळून 4,000 रुपये एकत्र येणार आहेत आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत. तर आता राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि मोदींचे पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे देखील मित्रांनो कधी मिळणार अशी चर्चा या ठिकाणी सुरू झाली होती. नेमका हप्ता कधी मिळणार मित्रांनो? नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये अशा प्रकारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 12,000 रुपयांची मित्रांनो रक्कम ही जमा केली जात असते. त्याचप्रमाणे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार अशी माहिती समोर आली होती. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7वा हप्ता जमा झालेला नाही. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती फक्त पीएम किसान योजनेचाच 20वा हप्ता जमा झाला असून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्यापही मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकरी वर्ग हा राज्य सरकारवरती तीव्र नाराज पाहायला मिळत आहे. आता मात्र शेतकऱ्यांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही, कारण मित्रांनो की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यास मान्यता या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पण वितरित केला जाणार आहे. त्याच पद्धतीने तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 7वा व 8वा हप्ता दोन्ही मिळून 4,000 रुपये एकत्र येणार आहेत. म्हणजेच की थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. मात्र शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आणि अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित केवायसी करून घ्यावे. अशा पद्धतीने सरकारची अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी समोर आलेली आहे. तर मित्रांनो, ज्यांचा आधार लिंक बँकला नाही त्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करा आणि ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या, नाहीतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत मित्रांनो बँक अकाउंटवर. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूयात. फक्त आता राहिलेल्या 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर आता लक्षपूर्वक पाहत चला मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी समुदायासाठी एक उत्साहजनक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. मित्रांनो, सर्वात आधी पैसे जमा होणाऱ्या बँका पहा मित्रांनो. तर आता सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत ते पाहूया. त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहू. सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बँक आणि पैसे जमा होणार आहेत मित्रांनो याच अकाउंटवर, म्हणजे याच बँकमध्ये. तर जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील मित्रांनो. यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस
कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक यासारख्या बँकांमध्ये सरकार नेहमीच पैसे सोडत असते मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वात आधी पैसे जमा होणारे जिल्हे पाहून घेऊयात. तर यावेळी सर्वात आधी याच बँकामध्ये पैसे होणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत याची यादी समोर आली आहे. नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी सर्वात आधी पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे आले होते आणि यावेळी सर्वात लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. कारण हे जिल्हे शेतकरी बहुल आहेत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड बँकला लिंक करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओवर जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण की आपल्या व्हिडिओवर नवीन योजनेची माहिती सर्वात अगोदर मिळते. धन्यवाद मित्रांनो.